तर चला मॅच स्टार्ट होईल मैदानावरती सेकंड राऊंडचा पहिला मॅच सुरू होतोय. आपण पाहतोय दोन बलाढ्य संघ, एका बाजूला आपण पाहतोय इनामपुरी आणि दुसऱ्या बाजूला वसार संघ. सामना कसा असेल ऐकूया मायक्रोफोन वरती रोशन पाटील यांना. थँक्यू योगेश दादा. प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात क्रिकेट रणसंग्राम, रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं ह क्रिकेटचं नंदनवन. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी रोशन पाटील आपलं सहर्ष स्वागत करतोय. गेम ऑन, गेम स्टार्ट. सामना सुरू होतोय वसार बनाम इनामपुरी. पहिला चेंडू आगला वेगळा फटका एबी डिव्हिलियर्स स्टाईल आता दाखवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, आणि यावेळी मात्र एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट टाकला जातोय गोलंदाज अंगद पाटीलच्या माध्यमातून. अंगद पाटीलचा जर विचार केला मागच्या सामन्यामध्ये अजय 2 षटकामध्ये फक्त 10 धावा आणि एका फलंदाजाचा गाशा गुंडाळला होता अंगद पाटीलनं. मात्र ती पुनरावृत्ती करेल का अंगद पाटील या वसारच्या दरम्यान हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. त्या दृष्टिकोनातून सर्कलच्या रस्टिकेशन मध्ये क्षेत्ररक्षण सजवलंय अंगद पाटीलनं. समोर फलंदाज रबी वायले. रबीसाठी हा चेंडू होता. निश्चितच चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने आपलं काम मात्र चोख पद्धतीनं बजावलंय. अनेक वर्षांचा अनुभव असलेला हा रवी कशा पद्धतीनं युवा गोलंदाज अंगदवरती प्रतिहल्ला करेल हे पाहावं लागेल. एका बाजूला युवा तर एका बाजूला अनेक वर्षांचा अनुभव. निश्चितच रवी आणि त्या फलंदाजाला इथे मात्र शांत ठेवण्यामध्ये सुयशस्वी ठरतोय कोटकर इनामपुरी क्रिकेट संघाचा सुपरस्टार गोलंदाज अंगद पाटील. 5 चेंडू टाकले गेले 3 आणि 3 चेंडू लगातार डॉट टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय अंगद. गोलंदाज तयार, राईट अमोर द विकेट. यावेळचा चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडणं गरजेचं असताना तिथे मात्र फलंदाज कदाचित बाधी होऊ शकला असता. चांगला प्रयत्न पाहिला, प्रयत्नांती परमेश्वर, तेच मात्र कार्य पाहायला मिळतंय अंगदच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर षटकार चौकार आपण येताना नेहमीच पाहिलंय. मात्र हा फलंदाज विकी मात्रे या फलंदाजावरती पूर्णपणे दारोमदार असेल. मात्र डिफेन्स क्रिकेट सुद्धा दाखवणं तितकंच गरजेचं. राईट अमोर द विकेट अंगद पाटील. पूर्णपणे गती परिवर्तन आणि गतीनी मार खाला याचंच कारण की काय पूर्णपणे निर्धाव चेंडूची सांगता आपण अंगदच्या माध्यमातून पाहतोय. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय त्याचप्रमाणे या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतंय. फलंदाजाला मोठा फटका, त्यानंतर बॅटला चेंडू टच होत नाही. मात्र या ठिकाणाहून पूर्णपणे तंत्रशुद्ध फटके खेळावे लागतील. विकीसाठी या चेंडू होता. निश्चितच उसळी जास्त जोरदार अपील होती पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी फेटाळली जाते. चेंडूची उंची, चेंडूचा हाईट पॅटर्न, निश्चितच अशा अनेक गोष्टी चेक केल्या जातात. तेच मात्र कार्य पाहायला मिळतंय या पंचांच्या माध्यमातून. 6 चेंडूंचा खेळ यावेळी समाप्त होतोय. बिन गडी बाद गावदेवी वसार क्रिकेट संघ जाऊन पोहोचतोय तो 2 या धावसंख्येवर. डीजे स्पर्धा लाखाची, निश्चितच विजयदादा पाटील यांच्या मानाची खचाखच भरलेलं हे नागझरीचं मैदान आणि प्रेक्षक मायबाप वर्ग हा स्पर्धेचं केंद्रबिंदू असतो. त्या प्रेक्षकांची आपण तुडुंब गर्दी आपण पाहतोय, त्यांचं आम्ही सहर्ष 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 स्वागत करतोय. द्वितीय गोलंदाज इनामपुरी एक्सप्रेस सचिन मात्रे बॉलिंग ट्रॅकवर यावेळी सज्ज असताना पहिल्या चेंडूवरती प्रतिहल्ला चढवला जातो. चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी सेफ प्लॅन मात्र झाला नाहीये. मात्र त्या ठिकाणी पाहिलं एक चांगलं झेल पकडला असता तर पहिला मोहरा मात्र गारद करता आला असता. पहिली विकेट इथे मात्र मिळवली असती. सचिननं एक चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पहिल्या चेंडूपासून दाखवतोय. आपल्या गोलंदाजीचा दबदबा काय आहे ते मात्र प्रस्थापित करतोय. तर समोर फलंदाजीच्या मार्कवर विकी मात्रे या फलंदाजाला विस्फोटक खेळी करणं तितकंच गरजेचं असेल.
सन्माननीय किरणजी म्हात्रेपाडा या मंचावर सहर्ष स्वागत असेल. यावेळचा चेंडू जोरदार वेगाने चेंडू टाकला गेला, बाटची कडा आणि यावेळी पहिला मोहरा गारद वसार क्रिकेट संघाला लागलेला पहिला झटका. विकी म्हात्रे बॅक टू द पवेलियन. जबरदस्त आमचा नेता लय भारी विजयदादा पाटील यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय. विजय शेठ ही गोंडस पदवी त्यांना जनतेनं दिली आहे. शुद्ध बीजा पोटी फले रसाला गोमटी या संत वचनाशी साजेस ठरणार राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे विजयदादा पाटील. आणि या बेली सुरेख फटकेबाजी चेंडू फेकून दिलाय साधा बेंचाडी. काय कमालीचे फटके यावेळी दाखवले जातात. आल्या आल्या प्रहार केला. आपला परिचय दाखवताना नितीन म्हात्रे ऑन अ फायर. गोलंदाज सचिन तयार. सचिनचा हा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून क्रिकेट किंग स्टार खेचतोय. ब्रँडेड 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 षटकार. जबरदस्त खेळी पाहायला मिळतंय. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळतंय. कुठल्याही प्रकारे निश्चितच वेळ न दवडता मोठे फटके बॅक टू बॅक 2 षटकारांचा साथ चढवताना फलंदाज वसार संघाचा नितीन म्हात्रे. गोलंदाज सचिन तयार. सचिन यावेळी खूप मोठी चुकी करतोय आणि त्यात नंतर डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खणखणीत सणसणीत षटकार. ये चालू हो जाएगा ना, सपट हो जाएगा, पापड़ हो जाएगा. वा काय पेशकश करतो आणि यावेळी षटकार हॅट्रिक यावेळी पूर्ण करतोय. तिसरा फलंदाज ठरतोय या स्पर्धेचा. जोरदार आल्या फलंदाज नितीन म्हात्रेसाठी. सचिनचा पुढचा चेंडू कमबॅक करावा लागेल आणि तो कमबॅक मात्र दाखवतोय. वाह क्या बात आहे. लाजवाब कौतुकास्पद कमबॅक. ही तर खासियत आहे गोलंदाज सचिनची आणि ती खासियत पेशकश करतोय फलंदाज यावेळी बाद होतोय. सुपरस्टार फलंदाज नितीन म्हात्रे तंबूच्या आश्रयाला. तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर डीजे कोटकर इनामपुरी क्रिकेट संघ जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवर. वसार संघाची धावसंख्या पाहायला मिळते. इनामपुरी क्रिकेट संघाचा विचार केला एक चांगली गोलंदाजी पाहिली पहिल्या षटकामध्ये आणि त्यात नंतर पाठोपाठ 3 षटकार लागल्यानंतर कमालीचं कमबॅक पाहिलं आपण सचिनच्या माध्यमातून. आणि हे कमबॅक अतिशय जबरदस्तरित्या साध्य केलंय सचिननं. कारण लगातार 3 षटकार ठोकणारा फलंदाजाला बाद करणं हे ऐऱ्यागैऱ्याचं काम नसतं. मात्र ती दहशत मात्र प्रस्थापित केली सचिननं. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वसार क्रिकेट संघ जाऊन पोहोचतोय तो 22 या धावसंख्येवर. येणारा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल सागर पाटील. या युवा गोलंदाजावरती पूर्णपणे दारोमदार असेल. गतवर्षी याच गोलंदाजानं खऱ्या अर्थाने शतरक्षण असेल गोलंदाजी असेल आपला ठसा उमटवला होता. मात्र यावर्षी एक दमदार कामगिरी पुन्हा एकदा दाखवणं गरजेचं असेल. राईट मोर द विकेट गुडघा टेको तमाशा देखो. चेंडू सीमा पलीकडे साधावा. यश 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 यश. ए समिता काय डीजे काय फटकेबाजी पाहायला मिळत आहे.
जसं लोणचं जास्तीत जास्त मुरवाल तितकं टेस्टी लागत असतं. क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू वसार क्रिकेट संघाचा रवी वायले ऑन फायर. गोलंदाज तयार सागर पाटील. राईट वर द विकेट. बोल्डिंग दंडा बार दांडी गुल. फलंदाज यावेळी बाद होतोय रवी वायले. दादा दादा घरी जा घरी आता पप्पा तुला लय मारणार आहे अयो घरी जा घरी यावेळी फलंदाजाला तंबूवरी पाठवलाय गोलंदाज सागरनं. आक्का गोला उछल कर बोला. छोटा पॅक बडा धमाका. 5 सजेशन किती दिली जातीये. अरविंद सजेशन देतोय, अंगद सजेशन देतोय, त्याच्या बाजूला निश्चित सचिन आहे. त्रिवेणी संगम चतुर्थ हा खेळाडू एक चांगलं कार्य करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर आत्मपरिवर्तन केलं गेलं. ज्याप्रमाणे आत्मविश्वास निच्चांक न करता उंचावला या गोलंदाजानं. त्या गोलंदाजाचं नाव आहे सागर पाटील. येणारा डावखुरा फलंदाज यावेळी पाहायला मिळेल सूरज दुधकर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी, एक सुपरस्टार सोनेरी कामगिरी करणारा हाच तो डावखुरा अस्त्र यावेळी वसाड क्रिकेट संघाच्या माध्यमातून मध्यम गती या फलीमध्ये वापरताना वसाड संघ गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा गुडघ्यांचा वापर. चेंडू हवेमध्ये 2 शतरक्षकांना चकवा देऊन चेंडू फेकलाय. साध्या बेनसाठी जल्लोष जल्लोष आणि फक्त जल्लोष पाहायला मिळतोय प्रेक्षकांमध्ये. डीजे भगव बादल पाहायला मिळतोय. आली किती गेली किती उडून गेला भरारा. संपला नाही संपणारही नाही माझ्या राजाचा दरारा. फलंदाजीच्या मार्कवर दरारा प्रस्थापित करणारा हा फलंदाज पाहतोय. पंचांचा इशारा येतोय. वाईट करार. अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी इनामपुरी क्रिकेट संघाच्या माध्यमातून वसाड संघाला दान केली जाते. संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 35. 3 विकेट लॉस. वसाड क्रिकेट टीम जबरदस्त खेळी दोन्ही संघामध्ये पाहायला मिळतंय. काटी की टक्कर पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये. अति उसळी या ठिकाणी पाहायला मिळतंय. लाईन आणि लेन सुद्धा भरकटतोय. सजेशन देण्यासाठी अंगद माधव पुढे सरसावतोय. सजेशन दिल्यानंतर फलंदाज सूरज दुधकर या फलंदाजाला रोखण्यामध्ये सुयशस्वी ठरेल का सागर पाटील. 2 षटकार मात्र या गोलंदाजाला लागले. मात्र महत्वाची विकेट सुद्धा संपादन केली आहे या सागरनं. धावसंख्या पूर्णपणे स्थगिती. संघाची धावसंख्या 36. पुन्हा एकदा जोराचा प्रहार. जबरदस्त डरकाली फोडतोय. हवाई हल्ला जारी. 6 धावा. वा क्या बात आहे. टोले जंग इमारत उभारण्याच्या ईर्षेनं यावेळी खेळताना आपण सूरज दुधकर या फलंदाजाला पाहू शकाल. आगीचे गोळे निश्चितच टाकले गेले आणि त्यानंतर एक चांगलं प्रत्युत्तर पाहायला मिळतंय सूरज दुधकर या फलंदाजाच्या माध्यमातून. राईट मोर द विकेट. सापला रसला गेलाय स्वतः गोलंदाज आणि यावेळी पुन्हा एकदा कमबॅक करतोय सागर आणि यावेळी फलंदाज मात्र बाद होतोय सूरज दुधकर. बॅक टू द पवेलियन. त्या बाद एक चांगला संदेश असेल गोलंदाज सागर पाटीलसाठी डीजे मास्टरच्या माध्यमातून. भियायचं नाही. निश्चितच तीच कार्य केले जाते सागरच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42. 42 धाव्यांचा सुहाणा सफर यावेळी तय केला आहे. आणि चांगले सजेशन देताना सचिन आणि अंगद सागर पाटीलला. चेंडू अद्यापर्यंत शिल्लक असतील. फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सागर पाटीलच्या षटकातील यावेळी रिव्हर्सचा फटका परावर्तित करत असताना बॅट आणि चेंडूमध्ये इथे माझा तालमेल पाहायला मिळत नाहीये. अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ यावेळी समाप्त होतोय. 3 षटकांच्या खेळीनंतर गावदेवी वसार क्रिकेट संघ जाऊन पोहोचतोय 4 गडी बाद 42 धावा धावफलकावरती. डीजे म्युझिक.
तुझं देऊळ योगेश अग्रावकर यांचं एक गीत पूर्णपणे धुमाकूल घातलं यूट्यूबच्या माध्यमातून. मात्र या वर्षाचा विचार केला राजू दादांचं गीत पूर्णपणे मैफिलीत करणारं ठरलं. आणि त्यानंतर आमच्या आयोजकांचं मी कौतुक करेन. विजय दादांचा तो खास भारत दादा आला नावाज. हो पनवेलच्या गावागावात एकच वादा आमचा भारत दादा, एकच वादा आमचा भारत दादा. शिवरायांचा मावला भला, जनतेला हा नेता लाभला, साऱ्यांची साथ आहे त्याला म्हणून दादा जन्माला आला. असा मनानं साधा अशी दादाची यादा, एकच वादा भारत दादा, एकच वादा विजय दादा. यावेळी चेंडू हवेत पाहायला मिळतोय. सचिन चेंडू खाली याला एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल मात्र नाकारले नॉन स्ट्राईकच्या फलंदाजानं. तर अशा रीतीने धावसंख्येचं अग्नितांडव, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 43. 43 धावेंचा सुवर्ण सबर, धावसंख्येचं अग्नितांडव माजलंय. मात्र कोणती अशी अग्निशामक दलाची गाडी असेल ही आग विझवेल धावेंची, ती विझवण्यासाठी स्वतः संघनायक कॅप्टन कूल कर्णधार संघनायक अंगद पाटील यावेळी सरसावलाय. राईट टू मोर द विकेट. गती परिवर्तन जणू का टेस्ट क्रिकेट दाखवलंय या गोलंदाजीच्या मार्गावर. तशाच पद्धतीची तंतोतंत गोलंदाज या गोलंदाजानं पेशकश केली आहे. ज्याप्रमाणे पहिला चेंडू एक धाव, त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. सायकला फलंदाज यावेळी सज्ज असताना फलंदाजीच्या मार्गावर जगदीश या फलंदाजाला मोठे फटके खेळावेच लागतील. आणि तो फटका निश्चितच डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक सज्ज असताना एकच धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या मात्र आकार घेईल. धावसंख्येची जमापुंजी संघ जाऊन पोहोचतोय डबल 44 धावा धाव फलकावरती. काय कमालीचं कमबॅक. 5 सागर पाटीलनं तब्बल 20 धावा खर्च केल्या गेल्या. 2 फलंदाजांची नांगी तोडली. त्यानंतर अंगद पाटील आलाय. अंगद पाटील एक आगली वेगळी गोलंदाजी दाखवत असताना स्वतः हसतोय. तर एक आगला वेगळा चेंडू टाकत असताना तिथे मात्र थोडंसं गती परिवर्तन झालं, अति उसळी घेतली. आणि याचंच कारण की काय पंचांच्या माध्यमातून चेंडू मात्र वाईट करार दिला गेला. संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 45 धाव्यांचा सुवर्ण सबर. आणि यावेळी मात्र जरी वाईट चेंडू टाकला असला मात्र कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. कोटकर इनामपुरी संघाच्या माध्यमातून अंगद पाटील ओर द विकेट. बॅटचं इथे मात्र समीकरण जोडलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होता. तुषार अतिशय हुशार इथे मात्र क्षेत्ररक्षण दाखवतोय. फलंदाज मात्र बाद झालाय. फलंदाज बाद होतोय जोगेंद्र. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नावास. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नावास. होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा. वा क्या बात आहे. जबरदस्त संगीत डीजेच्या माध्यमातून पेशकश केलं जात आहे. एका फलंदाजाला अजून इथे मात्र बाद करण्यामध्ये सुयशस्वी ठरलाय. फलंदाज तब्बल बाद झाले आहेत 5. एक पंचतारांकित गोलंदाजी तर एका बाजूला 3 षटकांचा विचार केला. एक सदाबहारदार खेळी पाहिली आपण. गावदेवी वसार संघाच्या वतीनं एक दादागिरी प्रस्थापित केली. मात्र 4थ्या षटकामध्ये अंगद पाटीलनं धावसंख्येला लगाम, धावसंख्येला चाप लावण्यामध्ये सुयशस्वी सोडतोय. वा लाजवाब कौतुकास्पद गोलंदाजी अंगद पाटील मॅन फ्रॉम इनामपुरी. इनामपुरी एक्सप्रेसचा हा धडधाकट चेंडू किती वेग होता. सूर्याच्या किरणांना मागे टाकेल इतका वेग ट्रान्सफरन समोरच्या दिशेनं टाकला गेला. आणि फलंदाजाची पूर्णपणे तारांबल उडवणारा चेंडू यावेळी अंगद पाटीलनं फेकला. या ठिकाणी मिळती एक धाव. धावसंख्या मात्र आकार घेईल. संघ जाऊन पोहोचतोय 46. 5 विकेट लॉस गावदेवी वासा टीम. जबरदस्त रंगत आणि जंगत या 2 संघामध्ये पाहायला मिळते. कधी पगडा जर विचार केला 3 ओव्हरमध्ये भारी होता तो वसार संघाचा. तर 4थ्या षटकामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये एक कमालीचं कमबॅक पाहिलं आपण अंगद पाटीलच्या माध्यमातून. ही खासियत आहे. दुबई कतार पर्यंत पोहोचलेला हा ग्रामीणचा सुपरस्टार एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. एक आगला वेगला फटका मात्र या ठिकाणी हिट विकेट. फलंदाज मात्र बाद. पहा निश्चित किती वेग होता. यष्ट्यांचा वेध घेतला गेला. किती वेगवान चेंडूची सफर पाहिली आपण.
सूर्याच्या किरणांना मागे टाकेल इतका वेगवान गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहिलं आपण. अंगद पाटील, पाटील इज अ नॉट नेम, पाटील इज अ ब्रँड, ब्रँडेड गोलंदाजी पाहिली आपण. कोटकर इनामपुरी क्रिकेट संघाचा सुपरस्टार गोलंदाज अंगद पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचं विवरण केलं तर पहिल्या षटकामध्ये अंगद पाटीलने धावसंख्या खर्च केल्या तब्बल 2, एकी गडी बाद झाला नव्हता. सचिन मात्रेने धावसंख्या दिल्या 20, 2 फलंदाजांना बाद केलं. त्यानंतर सागर पाटील या युवा गोलंदाजानं तब्बल 20 धावा दिल्या. जरी धावा दिल्या मात्र महत्त्वाचे 2 विकेट सागर पाटीलनं हासिल केले. आणि त्यानंतर अंगद पाटीलचा विचार केला, कमालीची तुफानी गोलंदाजी पाहिली. 4 धावा देत 2 फलंदाजांचा गाशा गुंडळला. शेवटचं निर्वाणीच्या षटकामध्ये आपण गोलंदाज यावेळी पाहतोय. द विकेट, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळी फलंदाज मात्र बाद. आपण 12वा खेळाडू असाल तर आपण इकडे यायचंय. आयोजकांशी आपण संपर्क साधा. आयोजकांची नियमावली असेल. अंगद विचार केला जाईल, थांबा आपण. जी काय नियमावली असेल तुमच्यापर्यंत थेट ठेवली जाईल. एक कटाक्षपण इथे मात्र नियमावली असेल, त्या नियमावलीचं पालन करणं प्रत्येक संघानं आपण पालन करायचं आहे. अंगद धावसंख्या पाहिली, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 46 धावा धावफलकावरती. गोलंदाज अरविंद पाटील हा गोलंदाज सज्ज असताना काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय शेवटच्या षटकामध्ये. राईट मोड द विकेट मारा पाहायला मिळतोय. बॅटची कडा पाहतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होते. 1च धाव या ठिकाणी मिळेल. सिंगल डबलनं काही होणार नाहीये. बिना दिवाळीचे रॉकेट या ठिकाणी सोडावे लागतील. संघाला धोका मग बिंदा ठोका हा मनमंत्र मात्र आजमावा लागेल गावदेवी बसार क्रिकेट संघाला. ती धावसंख्या जर आजमावायची असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी करणं तितकंच गरजेचं असेल. ते फटके दाखवावे लागतील फलंदाज मंगेशला, ते फटके दाखवावे लागतील. आदेश या फलंदाजाला. मात्र गोलंदाज अरविंद यावेळी सज्ज असेल. द विकेट, पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहायला मिळतंय. एक कमालीची गोलंदाजी 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा अंगद पाटीलनं फक्त 2च धावा दिल्या. 2ऱ्या आणि 3ऱ्या षटकामध्ये पूर्णपणे मार खाला गेला. तब्बल 40 धावा कुठल्या गेल्या वसार संघानं मधल्या 2 षटकांमध्ये. आणि त्यानंतर 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये धावसंख्येला लगाम लावण्यामध्ये पूर्णपणे यश संपादन केलंय ते इनामपुरी संघानं. धावसंख्या धावफलकावरती 47 चेंडू फेकून झाले आहेत अद्यापपर्यंत. 3 अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अंतिम निर्माणीच्या षटकामध्ये हाणामारीचं षटक असतं आणि हाणामारीच्या षटकामध्ये धावसंख्येचा अग्नितांडव माजवावा लागेल वसार संघाला. यावेळी पूर्णपणे पायांचा वेध घेतला गेला की काय. 1च धाव या ठिकाणी मिळेल. लेग बायच्या स्वरूपाने पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या इथे मात्र आकार घेईल. धावसंख्येची जमापुंजी संघ जाऊन पोहोचतोय 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतंय. अभी नाही तो कभी नाही. या 2 चेंडूवरती 2 षटकार, 1 चौकार, 1 षटकार किंवा 2 चौकार असे 2 तरी मोठे फटके खेळावे लागतील वसार संघाला. कारण तुमच्या समोर जेव्हा तुमच्याच ताकदीचा तुल्यबल्य संघ उभा टाकला जातो तेव्हा मात्र त्या जो कामगिरी करणं हे तितकंच गरजेचं असतं. दोन्ही संघांचा विचार केला. दोन्ही संघ अजिंक्यपद जिंकण्याच्या ईर्षेनं एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. मात्र कोण कोणावरती भारी ठरेल याकडं प्रेक्षक मायबाप वर्गाच्या नजरा असतील. अखेरच्या निर्वाणीतील अखेरचा चेंडू, गोलंदाज तयार. अरविंद पाटील समोर फलंदाज असेल. आदेश या फलंदाजाला मोठा फटका खेळणं तितकंच महत्वाचं असेल. हे पाहू शकाल पुन्हा एकदा पायाचा वेध घेतला जातोय. लेग बिफोर फलंदाज यावेळी बाद. आदेश. पहिला पूर्वार्ध समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतंय तब्बल 49 धावा धावफलकावरती. आणि जिंकण्यासाठी तब्बल गरज असेल ती 50 धाव्यांची. सागरी फिरतीची दौलत न्यारी पारू असली हाय तू सोन्यावानी.
मन फिर माझ्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. डिझाईन नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल जनमान दातिवली विपक्ष एसएन स्पोर्ट्स दिगोडे बी. चला निवृत्ती, चला अक्षय या आपण टॉससाठी. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल अतिशय बिग फाईट मॅच दातिवली विपक्ष दिगोडे. प्रेक्षक मायबाप कुठे जाऊ नका, अतिशय मोठा सामना तुमच्या भेटीला येतोय. दिगोडे बनाम दातिवली. माझा चालू सामना आपण एन्जॉय करतोय. कोटकर इनामपुरी विपक्ष गावदेवी वसार. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना वसार क्रिकेट संघानं 49 धावा ठोकल्या आणि 50चं इथे मात्र टार्गेट इथे मात्र गाठायचं आहे ते कोटकर इनामपुरी क्रिकेट संघाला. दोन्ही संघांना आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं आणि आयोजन कमिटीच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. तर येणाऱ्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन करतील आमचे आधारस्तंभ रायगड ठाण्याची मुलुक मैदानी तोप योगेश दादा मडवी मॅम फ्रॉम सिद्धी करवले डीजे. हेलो हेलो. तो चलिए आगे के मुकाबला के लिए बुलाना चाहेंगे यहाँ से दोनों टीम के कप्तान को. एक बिग फाइट मुकाबला दातुली बनाम दिगोड़े के बीच में. तो दोनों टीम के कप्तान से गुजारिश करते हैं जल्द से जल्द आइए टॉस के लिए, क्योंकि कहते ना समय और समंदर का लहर वो कभी किसी का इंतजार नहीं करता. लेकिन परेशानी की बात है दिगोड़े दातुली के बीच में जब मुकाबला होगा, वैभव जो दातुली के हैं थोड़े परेशान में रहेंगे, क्योंकि दिगोड़े को हमेशा सपोर्ट करते हैं और सामने होम टीम होगी दातुली टीम है. आइए दोनों टीम के कप्तान. देखिए देख सकते हैं जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट से. हेलो हेलो हेलो. तो चलिए आइए सूरज पाटिल से एसएन स्पोर्ट्स दिगोड़े टीम के कप्तान से, दूसरी तरफ दाटुली टीम के कप्तान से विशाल मडवी. सूरज पाटिल आ चुके हैं. चलिए यहाँ पर दिगोड़े टीम के कप्तान आ चुके हैं सूरज पाटिल, और दूसरी तरफ दातुली टीम के कप्तान आपको गुजारिश करना चाहेंगे जल्द से जल्द आइए टॉस के लिए, क्योंकि टॉस की बात करेंगे ना योगेश सर, सबसे अच्छे समय यही रहता है जब इनिंग का समाप्त होता है, और उसके बाद जब सेकेंड इनिंग्स की बल्लेबाजी चल रही है मैदान के अंदर, उस समय टॉस करना और कप्तानों से कुछ बातचीत करना. और मुझे लग रहा है शायद कप्तान भी ये सब चीज़ जानबूझकर लग रहा है थोड़ा देर लेकर आ रहे हैं, क्योंकि कहीं ऐसे कप्तान हैं जो माइक्रोफोन पर ज़्यादा बात बोलना ही नहीं चाहते हैं. तो दातुली टीम के कप्तान आइए टॉस के लिए, और इस मैच को टॉस करने के मैं गुजारिश करूंगा चलिए इसी बीच हमारे माननीय किरण मात्री साहब के हाथों से टॉस किया जाएगा. दिगोड़े टीम के कप्तान आ चुके हैं. दातुली टीम के कप्तान से गुजारिश. तो थैंक यू सो मच बाबू, थैंक यू सो मच रोशन. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत करता हूँ यूट्यूब के माध्यम से. जो भी दर्शक मुकाबले को एंजॉय कर रहे हैं उन सभी दर्शकों का स्वागत है. 49 रन बनाकर 50 रनों का टारगेट बीच मैदान के ऊपर इनामपुरी टीम के सामने. पहली गेंद लेग डांस करना चाहते थे, बिल्कुल यहाँ पर गेंद हवा में. 3 खिलाड़ी गेंद के बीच और फुटबॉल की तरह गेंद को फेंक दिया बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. तुझा पैंजण वाजलं पायात, हस्ती गोड गालात, रंगून गेलो प्रेमात, नाचायला लागलो जोमात, नाचता नाचता हसता. पहले गेंद के ऊपर इरादे फर्स्ट है और पहले गेंद के ऊपर शानदार शुरुआत करते हुए मैदान के ऊपर पहला चौका दागा. 50 रन का टारगेट है मैदान के ऊपर.
इस बार गेंदबाज तैयार, फिर एक बार सामने की तरफ खेलना चाहते थे, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी मौजूद, फर्स्ट विकेट डाउन और पहला झटका लगता हुआ मैदान के ऊपर तुषार पाटिल। बैक टू द पवेलियन। चलिए इसी बीच दातुली टीम टॉस जीतते हुए डीजे तो यहाँ से विशाल सबसे पहले आप शायद यहाँ से मुझे लग रहा है गेंदबाजी करना चाहोगे या बल्लेबाजी? गेंदबाजी। और दिगुड़े टीम शायद इस साल पहले मुकाबला उस टीम के साथ और पहले मुकाबला जीतने के साथ, और यहाँ लक्ष्य कितने के अंदर रोकने की कोशिश करोगे दिगुड़े टीम को? कम से कम रुकने के लिए 50 के अंदर ही। और पिछली मैच में जिस तरह के आपके बल्लेबाजी देखने को मिले, क्या आप उम्मीद करते हैं और कोई बल्लेबाज या और कोई गेंदबाज इस मुकाबला में बेहतर प्रदर्शन कर सके? हाँ, रेगुलर तो है 3 बॉलर, एक कंटिन्यू। चलिए धन्यवाद विशाल मडवी, क्योंकि मैदान के अंदर मुकाबला जारी है, इसलिए हम कहते हैं जब इनिंग समाप्त होता है उस समय एक अच्छा बेहतर वक्त रहता है कप्तानों से बातचीत करने का। तो यहाँ पर बात करेंगे, टॉस किया गया और जिसमें यहाँ पर दातुली टीम ऑन द टॉस डिसाइड टू फर्स्ट फील्ड। तो थैंक यू बाबू साहब। फिर एक बार चलते मैदान के ऊपर जहां पर लक्ष्य 50 रनों का था। पहले गेंद के ऊपर अरविंद पाटिल ने चौका लगाया था, मगर दूसरी गेंद के ऊपर वो अच्छे खेल नहीं पाए और अपना विकेट गंवाया। फर्स्ट विकेट डाउन। सामने की तरफ खेलना चाहते हैं, लॉन्ग ऑन की तरफ विकी मात्रे वहां पर मौजूद है, डायरेक्ट हिट की कोशिश की थी और ये देखिए हुआ क्या, फिर बैकअप में खिलाड़ी थे, रोक नहीं पाए। 1+4 5 रनों का ये स्ट्रोक होगा। बिल्कुल यहाँ पर 5 रन आते हुए, जहां 1 रन थी वहां 5 रन रिस्क जरूर उठाई थी। यहाँ पर विकी मात्रे ने डायरेक्ट हिट की, यहां से डायरेक्ट हिट होता तो करीबी मामला भी बन सकता था। तो बिल्कुल यहाँ पर कोशिश बहुत बड़ी थी यहाँ पर विकी मात्रे की, मगर नाकामयाब रही। उसके बदौलत यहाँ पर टीम को उसका नुकसान भी भुगतना पड़ा, यानी कि 5 रन, जहां पर 1 रन थी वहां पर 5 रन खर्च करने पड़े। टीम की टोटल बची भी 9 रन 1 विकेट के नुकसान पर। लक्ष्य 50 रनों का है, प्रति ओवर 10.00 की औसत बरकरार रखनी है। पहला पावर प्ले का ओवर, गेंदबाज तैयार, फिर एक बार यह गेंद एक्रॉस द बैट से खेला, मिड विकेट में कोई नहीं है, गैप में गेंद बाउंड्री लाइन के बाहर और एक खूबसूरत चौका। अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुराया नगरी नगरी ग, विठुराया नगरी नगरी ग, असा गेलो मी पंढरी। और एक चौका आता हुआ मैदान के ऊपर, इस बार कुणाल पाटिल के बल्ले से निकलता हुआ चौका। की टोटल बन चुकी है अपर 13 रन। पहला पावर प्ले का ओवर और खूबसूरत बल्लेबाजी मैदान के ऊपर, और एक बड़ा स्ट्रोक, ताकतवर स्ट्रोक, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, कुणाल पाटिल के बैट से ब्रांडेड स्ट्रोक, 6 रन। एक गलती कितनी महंगी पड़ती है मैदान के ऊपर, इस बात के ऊपर आप गौर करना होगा वसात टीम के खिलाड़ियों को। जहां से हम बात करेंगे तो पहला पावर प्ले का ओवर शुरू है, 19 रन बन चुके हैं पहले पावर प्ले में। वसात टीम ने 3 ओवर में 42 रन बनाए थे, मगर आखिरी 2 ओवर में वसात टीम ने केवल 7 रन बनाए। यहां पर यह मैच का टर्निंग पॉइंट होगा कि उस ओवर में यदि यहां पर 20 रन आते तो वसात टीम एक मजबूती पाते। इस बार गेंद हवा में, विकी मात्रे गेंद के नीचे, कुणाल पाटिल को लौटना होगा। सेकेंड विकेट डाउन। मी पाटला चालले, मी एक फुलता एक, मी पाटला चालले, मी काही करेन, मी एक फुलता एक, मी काही करेन, मी गाडी न फिरी, मी तारी फिर, मी माडी। तो नए बल्लेबाज मैदान पर अक्षय पाटिल आते हुए मैदान के ऊपर, कुणाल आउट होने के बाद यहां पर जिम्मेदारी मैदान के ऊपर पहुंच चुकी है। मगर पहला पावर प्ले का ओवर बहुत महंगा साबित हुआ वसात टीम के लिए, जिस ओवर में 2 विकेट जरूर आई, मगर 19 रन उस ओवर में आए। अब जीतने के लिए समीकरण पूरी तरह से बदल चुका है। 31 रन की आवश्यकता है बची हुई गेंदों के ऊपर, यानी कि 24 गेंदें 31 रन। अभी भी कुछ भी बिगड़ा नहीं है, अभी भी यहां से कमबैक दिला सकते हैं वसात टीम के गेंदबाज। इतनी ताकत से गेंदबाजों में, मगर सामने कौन है? अंगद पाटिल। ओ यहां पर जरूर मौका दिया था अंगद पाटिल ने, और रवि भाई ने भी कोशिश बहुत बड़ी की थी, और यहां किस्मत ने साथ नहीं दिया और यहां पर जीवनदान मिलता हुआ बिल्कुल अंगद पाटिल को,
जिस विकेट की तलाश थी वो विकेट जरूर मिल सकती थी, मगर यहाँ पर जरूर जीवनदान मिला अंगद पाटिल को। क्या इस बार अंगद पाटिल उस जीवनदान का फायदा उठाएंगे या फिर उसे आउट करने में कामयाब होगी वसार टीम के ये खिलाड़ी। 19 रन 2 विकेट के नुकसान पर रिवर्स शॉट खेलना चाहते थे, बिल्कुल यहाँ पर कामयाब भरी गेंदबाजी करते हुए, क्योंकि अंगद पाटिल को डॉट गेंदे फेंकना बहुत कठिन कार्य है, अंगद पाटिल को रोक लगाना बहुत कठिन कार्य है। इस समय वो काम कर रहे गिरीश मडवी मैदान के ऊपर। एक अच्छे गेंदबाज है, छोटे कद के खिलाड़ी है, हमेशा बड़ा जिगर रखते हैं और हमेशा बड़ी गेंदबाजी करते हैं। उन्हें मालूम है कि सामने अंगद पाटिल एक बड़ा खिलाड़ी है, तो भी यहाँ पर अच्छी लगातार कोशिश की जा रही है, लगातार अच्छी गेंदबाजी मैदान के ऊपर। मैं प्रशंसा करूंगा यहाँ पर गिरीश मडवी की, जो कि शानदार गेंदबाजी करते हुए मैदान के ऊपर। मात्रे, बिल्कुल गिरीश मात्रे इस मैदान के ऊपर गेंदबाजी कर रहे हैं। ओवर पिच गेंद थी, इसे फेंक दिया। मैंने पहले कहा था कि अंगद पाटिल को रोक लगाना बहुत कठिन है, ज्यादा तौर पर अब ज्यादा देर तक उसे रोक नहीं लगा पाएंगे, और इस बार तीसरी गेंद पर बड़ा हिट 6 रन। सगळ्यांचा बाप ये गलियां ये चौहाना यहाँ काटा और इस छक्के के साथ टीम का टोटल बनता हुआ 25 रनों के ऊपर। जीतने के लिए 25 रन की जरूरत है। आधा रास्ता पार हो चुका है, आधा रास्ता बाकी है, मगर इस बार हवा में गेंद, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, चिड़िया छिप गई खेत में। नामी बल्लेबाज अंगद पाटिल के पारी का अंत। जिस विकेट की तलाश में थी वसार टीम, वो विकेट गिरता हुआ मैदान के ऊपर, और इस बार दर्शकों में उत्साह देखने को मिला। तो अंगद पाटिल आउट होने के बाद से नाराज होते हुए अपने आप के ऊपर, क्योंकि जानते हैं इस समय में मुकाबला कठिन स्थिति में जा सकता है, क्योंकि यहां से 3 बड़े बल्लेबाज आउट हो चुके हैं। पहली बार अरविंद पाटिल, उसके बाद अक्षय पाटिल और इस बार अंगद पाटिल। अब बिल्कुल कुणाल पाटिल, अंगद पाटिल और अरविंद पाटिल ये जोड़ी आउट हो चुकी है। 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं। अक्षय पाटिल मैदान के ऊपर है, उनका साथ देंगे उदय महात्रे मैदान के ऊपर। 25 रन बन चुके हैं, 25 रन की जरूरत है मैदान के ऊपर। ओवर नंबर 2 इस समय गेंदबाजी करते हुए गिरीश मात्रे, कमाल की गेंदबाजी इस बार गिरीश मात्रे द्वारा। अक्षय पाटिल, और इस बार सामने की तरफ कट किया गेंद को, गेंद जा रही है कवर की तरफ, तहां पर खिलाड़ी मौजूद। खराब फील्ड, गेंद को एक ही एक्शन में नहीं उठा पाए, और बावजूद गेंद निकल चुकी है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। को फेंक दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, और एक खूबसूरत छक्का। टोटल बन चुकी है यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 35। अब 15 रन की जरूरत है बची हुई 18 गेंदों के ऊपर। येथील पाहुणे ते मानान, दादा करतील हो सन्मान, पाहायला येतील आनंद घेतील क्रिकेट खेळ साऱ्यांचा, पाहायला येतील आनंद घेतील क्रिकेट खेळ साऱ्यांचा। श्रीकृष्ण क्रिकेट संघाने ठेवलाय विजयदादाच्या सन्मानाचा, श्रीकृष्ण क्रिकेट संघाने ठेवलाय विजयदादाच्या सन्मानाचा। तो 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद यहाँ पर रनों की बात करेंगे तो
35 रन बन चुके हैं। पहले ओवर में 19 आए थे, दूसरे ओवर में 16 रन आए। ऐसे लग रहा था कि सेकंड ओवर जिससे से फेंका गया और अंगद पाटिल की विकेट पड़ने के बाद लग रहा था कि अब यहां से वसार टीम कमबैक दे आएगी, मगर 2 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक आए, यानी कि 10 रन आए उस 2 गेंदों में और मुकाबला अब ज्यादा मजबूत हो चुका है पूरी तरह से कोटकर 11 इनामपुरी टीम के साथ। बिल्कुल यहां पर अब बची भी 18 गेंदे, 15 रन की आवश्यकता। अभी भी कुछ भी बिगड़ा नहीं है, यहां से एक तो विकेट चटकाते हैं वसार टीम तो यहां से कमबैक भी जरूर कर सकती है। और इस बार गेंद जा चुकी है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। तो बिल्कुल अंपायर डिसीजन हमारी तरफ आता हुआ बिल्कुल दोनों अंपायर डिस्कस करेंगे। 2 अंपायर प्रोफेशनल अंपायर मैदान के ऊपर है, जावेद परी सर मैन फ्रॉम कल्याण और रवि पाटिल सर मैन फ्रॉम रोहिंसन। कई साल से लगातार अंपायर की भूमिका निभाते आ रहे हैं और बिल्कुल इस डिसीजन के बारे में जरूर बताएंगे। गेंद तो बाउंड्री लाइन के बाहर जरूर हुई है, मगर अंपायर का डिसीजन तो अंपायर डिसीजन नो बॉल 1+4 5 रन जरूर मिल सकते हैं। मुकाबले से बाजी हाथ से निकलती हुई धीरे धीरे हम देख सकते हैं वसार टीम गलतियों के ऊपर गलतियां करता हुआ मैदान के ऊपर। यह गेंद अच्छी थी, यॉर्कलाइन की गेंद, केवल 1 रन जरूर मिलेगी। टीम का टोटल बता 41 रन, केवल 9 रन की आवश्यकता। धीरे धीरे इस मुकाबले में सिकंजा किसा मैदान के ऊपर कोटकर 11 इनामपुरी टीम ने जिनके सामने 50 रन का लक्ष्य था, मगर शुरुआत क्या कमाल की रही। पावर प्ले में 35 रन जोड़े। अब बची हुई गेंदों के ऊपर केवल रनों की जरूरत है 9 रन, यानी कि अब बाजी पूरी तरह से इनामपुरी टीम के पक्ष में झुक चुकी है। इस बार पैड पर गिरी, अंपायर डिसीजन आउट और एक विकेट का बदल। लाखाची ठेवली आज नाव गाजत या जिल्ह्यात, नाव गाजत या जिल्ह्यात, नाव गाजत या जिल्ह्यात। नागझरी गावाचं मैदान छान, प्रेक्षक जमलन चौबाजून, प्रेक्षक जमलन चौबाजून, प्रेक्षक जमलन चौबाजून। आयोजन भारी हैराण सारी वर्ष 3रा स्पर्धेचा, आयोजन भारी हैराण सारी वर्ष 3रा स्पर्धेचा। श्रीकृष्ण क्रिकेट संघाने ठेवलाय विजय दादाच्या सन्मानाचा। पैकेट डे से तो यहाँ पर विकेटों का सिलसिला मैदान के ऊपर ऐसे ही विकेट चटकाएंगे तो क्या मुकाबले में बाजी पलट सकती है। अभी भी दर्शक दिल थामकर मैदान के ऊपर बैठा है कि क्या इस बार बाजी पलटेगी या फिर इनामपुरी टीम ऊंची उड़ान भर पाएगी मैदान के ऊपर। फिर एक बार अपीलों में उत्साह ज्यादा था, आत्मविश्वास की कमी। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, बिल्कुल अंपायर का डिसीजन आता हुआ लेग बाइज 4 रन। आयोजक भारत मतदारांचा, नागझरी गावाच्या ग्रामस्थांचा, नागझरी गावाच्या ग्रामस्थांचा, नागझरी गावाच्या ग्रामस्थांचा। थरार क्रिकेटच्या सामन्यांचा विजय दादाचा संपूर्ण। तो बिल्कुल मुकाबला अब पूरी तरह से एक तरफ होता हुआ मैदान के ऊपर कोटकर 11 इनामपुरी टीम के पक्ष में झुकता हुआ मुकाबला। धीरे धीरे में सिकंजा किसा इस बार इनामपुरी टीम जीतने के लिए अब केवल टीम की टोटल की बात करेंगे तो टोटल स्कोर पहुंच चुका है यहाँ पर 45। जीतने के लिए अब 4 रन की जरूरत है मैदान के ऊपर। बच्चों भी गेंदों के ऊपर 5 रन की जरूरत है, यानी कि 50 रनों का टारगेट मैदान के ऊपर। धीरे धीरे अब मुकाबले में मजबूती पाई मैदान के ऊपर इनामपुरी क्रिकेट टीम ने। यह गेंद लाइन से बैठ के बिल्कुल वाइड का इशारा, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, केवल अब 4 रन की जरूरत है। धीरे धीरे वसार टीम के समर्थक यहां से मैदान को छोड़ते हुए जान चुके हैं कि मुकाबला अब नहीं जीत पाएंगे। गलतियों के ऊपर गलतियां देखने को मिली। शुरुआत में जो गलती हो चुकी वहां से गलतियां बहुत देखने को मिली वसार टीम की ओर से, और इसी की बदौलत वसार टीम
और दूसरी बात हम जरूर कहेंगे 3 ओवर में 42 रन बनाए थे, 42 रन बनाए थे। लग रहा था कि आने वाली 12 गेंद में 15-20 रन जोड़ लेते तो वहां से एक टारगेट बड़ी बन जाती, मगर वहां से उनके बल्लेबाजों ने केवल 7 रन बनाए, ये उनका कारण है। और उसके बाद में गलतियां दिखाई मैदान के ऊपर, ये दूसरी कारण, यानी कि 2 गलतियां मैदान के ऊपर जरूर देखने को मिली और उसके बदौलत वसार टीम थोड़ी सी बैकफुट पर गई। देर से तो जीतने के लिए अब बात करेंगे तो टीम का टोटल पहुंच चुका है इस समय 47 पर। जीतने के लिए केवल 3 रन की जरूरत है। मैदान के ऊपर 12 गेंदें 3 रन, मुकाबला इनामपुरी टीम के पक्ष में ज्यादा मजबूत है। आसमान में बादल यानी कि खतरे की घंटी। बिल्कुल हम प्रार्थना जरूर करेंगे कि आज बारिश ना हो, क्योंकि कल बड़े मुकाबले होने हैं। लगातार 3 दिन बारिश ना हो तो अच्छा है। बिल्कुल संकेत अभी भी यहाँ पर खतरे के हैं, यानी कि यहाँ पर जीतने के लिए चलते मैदान के ऊपर 3 रन की जरूरत है। सामने की तरफ खेला और ये 6 विजय स्ट्रोक, मुकाबला जीत चुकी है कोटकर 11 इनामपुरी टीम।